तर मी तुम्हाला असे विचारू इच्छिते, विशेषतः यूटीआय लार्ज कॅप फंडकडे पाहिल्यास तुमची गुंतवणूक स्ट्रॅटेजी इतरांपेक्षा वेगळी कशी ठरते? या व्यवसायांची ओळख पटवताना आणि त्यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही नेमके वेगळे काय करता? यूटीआय लार्ज कॅपचा मुख्य आधार म्हणजे स्पर्धात्मक फ्रँचायझी किंवा मोठ होय. आम्ही प्रत्येक क्षेत्रातील कंपनीचा हा मोठ तपासतो आणि टॉप 100 कंपन्यांमध्ये किंवा लार्ज कॅप युनिव्हर्समध्ये त्याचे मूल्यमापन करतो. आणि आमच्याकडे टॉप 100 कंपन्यांपलीकडेही काही प्रमाणात गुंतवणूक आहे, कारण मॅन्डेटनुसार आपल्याला टॉप 100 कंपन्यांमध्ये 80% अधिक गुंतवणूक ठेवावी लागते. तरीही आपण काही मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मालकी ठेवू शकतो. यामागील दृष्टिकोन हा लार्ज, मिड किंवा स्मॉल कोणत्याही मार्केट कॅपिटलायझेशनसाठी सारखाच आहे. कल्पना अशी आहे की काही प्रकारचे मोठ असलेल्या कंपन्यांची ओळख पटवणे. मोठ हा टँजिबल किंवा इंटँजिबल असू शकतो. मोठ ब्रँड हे वितरण जाळे किंवा अनेक प्रकारचे स्पर्धात्मक फायदे अशा स्वरूपाचा असू शकते, जे त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक प्रभावीपणे मूल्य निर्माण करण्यास मदत करतात. म्हणूनच त्यांच्या बॅलन्स शीट्स जास्त प्रभावी असते. त्यांचे रिटर्न रेशिओ अधिक चांगले असतात आणि ते एकूणच आरओसी पॅरामीटर्सवरही चांगली कामगिरी करतात. म्हणूनच हे आहे की जर तुम्ही पुढील स्लाइडकडे नजर टाकल्यास आपण मोट्स बाबत बोलत असल्याचे दिसते. मग तो टँजिबल असो किंवा इंटँजिबल मोठ ब्रँड, ग्राहक कंपन्यांच्या बाबतीत ग्राहकांशी भावनिकरित्या जोडला जाणारा ब्रँड हाच मुख्य स्पर्धात्मक फायदा ठरतो. ब्रँड रिकॉल हीच त्यांना मार्केटमधील हिस्सा टिकवून ठेवण्यास किंवा तो वाढवण्यास स्पष्टपणे मदत करते. म्हणूनच हा घटक स्वतःच विद्यमान कंपन्यांसाठी, विशेषतः नव्या प्रवेश करणाऱ्या कंपन्यांकडून येणाऱ्या आव्हानांच्या तुलनेत स्पर्धात्मक लाभ ठरतो. त्याचप्रमाणे काही कंपन्यांकडे थेट किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय फ्रेंड्स कंपन्यांकडून मिळणारी पेटंट्स असू शकतात, जी त्यांच्यासाठी वेगळेपण निर्माण करणारी बाब ठरतात. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान हे देखील एक प्रकारचे संरक्षण आहे, जे टँजिबल स्वरूपातील गोष्टींमध्ये मोडते. पुन्हा टँजिबल स्वरूपातील बाबी म्हणजे ज्या स्पष्टपणे दिसतात आणि आपल्याकडे सर्वात कमी खर्चात उत्पादन करणारा निर्माता असू शकतो. काही उत्पादन क्षेत्रांमध्ये किंवा B2C व्यवसायांमध्ये वितरण व्यवस्थाच संरक्षण म्हणून काम करते, जी नवीन येणाऱ्यांसाठी किंवा स्पर्धकांसाठी भेदून जाणे खूपच कठीण असते. स्पर्धात्मक प्राधान्याचा मुद्दा समजून घेण्यासाठी काही उदाहरणांची गरज असेल तर खासगी बँका किंवा एकूणच बँकिंग क्षेत्रात निधी मिळवण्याचा खर्च हा बँकिंगसाठी सर्वात मोठा फायदा असतो, कारण तोच त्यांचा कच्चा माल असतो आणि जर कच्चा माल स्वस्त मिळाला तर त्यांना कमी जोखमीवर काम करता येते आणि तरीही त्यांचे मार्जिन साधता येते. त्यामुळे त्यांना अधिक जोखमीच्या कर्जाकडे वळण्याची गरज भासत नाही. म्हणूनच या ठिकाणी निधी मिळवण्याचा खर्च, उदाहरणार्थ ICICI बँकेच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की हा खर्च कमी असल्यामुळे बँकेला एकूणच कर्ज खर्चावर नियंत्रण ठेवता आलं आहे आणि तरीही वाढ आणि नफा मिळवता आला आहे. उजव्या बाजूला पुन्हा एकदा पाहिलं तर स्टेनलेस स्टील हा एकमेव सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांचा मार्केटमधील हिस्सा आणि अखेरच्या ग्राहकांसोबत असलेले संबंध हे इतरांच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. त्यांपैकी अनेक कंपन्या B2B अर्थात बिझनेस टू बिझनेस स्वरूपाच्या आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे मजबूत व्यावसायिक संबंध, ते पुरवू शकणारी उच्च दर्जाची उत्पादने आणि त्यांच्याकडे असलेली मोठी उत्पादन क्षमता हे सर्व घटक त्यांना स्वस्त आयातीच्या तुलनेत अधिक सक्षम बनवतात. स्वस्त आयात हीच त्यांच्यासमोरची खरे स्पर्धात्मक आव्हान आहे. अजून काही उदाहरणे आहेत, म्हणजेच किरकोळ विक्रीच्या बाबतीत सर्व काही खर्चावर अवलंबून असते आणि तोच मुख्य फोकस असतो. आणि इथे आपण पाहतो की व्हॅल्यू रिटेलिंगमध्ये आपल्याकडे एक कंपनी आहे जी दरवर्षी ऑपरेशन्सचा खर्च कमी करण्यावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करते. म्हणून हे त्यांना स्पर्धेला तोंड देण्यात किंवा इतर अनेक स्पर्धकांपेक्षा फायद्यात राहण्यात मदत करते आणि त्यासाठी किंमती वाढवण्याची गरज भासत नाही. म्हणजेच
ते किंमतीपेक्षा जास्त खर्चावर लक्ष केंद्रित करत आहेत. पुन्हा एकदा, टेलिकॉम हे एक असे क्षेत्र आहे जिथे आपण प्रचंड स्पर्धा पाहिली आहे, पण मजबूत ब्रँड, ग्राहकांशी असलेले नाते आणि मजबूत बॅलन्स शीट यामुळे या कंपनीला 2016 ते 17 मध्ये आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढता आला. जेव्हा किंमती जवळपास शून्यावर पोहोचल्या होत्या. आणि तिथून आपण पाहिलं की बरेच स्पर्धक बाजारातून बाहेर पडले आहेत आणि टेलिकॉम ऑपरेटरांची संख्या आता फक्त 4वर आली आहे. आणि या उद्योगात एकत्रीकरण झालं आहे आणि भारती, ज्यांच्याकडे ब्रँड रिलेशन आणि मजबूत बॅलन्स शीटसारखी योग्य घटकं आहेत, त्यांनी आपला मार्केटमधील आपला हिस्सा वाढवतच ठेवला आहे. तर हे आमच्या पोर्टफोलिओमधील काही उदाहरणं आहेत जिथे आम्ही पाहिलं आहे की स्पर्धात्मक फायद्यामुळे या कंपन्यांना व्यवसायात, मग तो टॉप लाईन असो, खर्च असो किंवा नफा असो, चांगली कामगिरी करता आल्या आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.